सुहानाचा किचन किंग मसाल्याबद्दलची संपूर्ण माहिती। तर आज मी तुम्हाला अजून एका मसाल्याची माहिती सांगणार आहे आणि तो मसाला आहे म्हणजे किचन किंग, सुहानाचा किचन किंग मसाला, जो वापरतच असतील काही जण आणि जे नाही वापरत आहेत तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक गृहिणी किचन किंग, सुहानाचा जो किचन किंग मसाला आहे, आपल्या भाजीला चव आणण्यासाठी जी बाई किंवा जी स्त्री जर वापरत नसेल ती खरोखर हा व्हिडिओ बघितल्यानंतर किचन किंग मसाला नक्की वापरेल। तर मीही आधी किचन किंग मसाला हा वापरत नव्हते, पण ज्यावेळेस मी किचन किंग माझ्या भाजीला चव येण्यासाठी जेव्हा मी हा किचन किंग मसाला वापरला त्यावेळेस तुम्हाला मी सांगते, गवाऱ्याची भाजी असू दे, भेंड्याची सुकी भाजी असू दे, मटकीची भाजी असू दे, दोडक्याची भाजी असू दे, ज्यावेळेस मी किचन किंग मसाल्याची पूर्ण ही 5 रुपयाची पुडीसुद्धा मिळते आणि हा मोठा डब्बासुद्धा तुम्हाला किचन किंगचा मिळतो, जो मला वाटतं आय थिंक 10 रुपयाला सुद्धा आहे आणि एक आहे तो 48 रुपयाला सुद्धा मोठा आहे आणि कोणाला 5-5 रुपयावाले असेल तेही सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर किचन किंगचा मसाला जर तुम्ही भाजीसाठी वापरला तर तुमच्या भाजीला इतकी सुंदर चव येते ना, म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगू का, सुहानाचे प्रत्येक ब्रँडमध्ये मसाले आहेत आणि प्रत्येक ब्रँड सुहानाचे कुठले मसाले आहेत ते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मी सांगू इच्छिते की ज्या गृहिणी आहेत त्यांनी खरोखर सुहानाचा किचन किंग मसाला भाजी करत असताना वापरा, तुम्हाला खरोखर इतकी सुंदर भाजी मिळेल की तुम्ही पण जे वापरत नसेल त्यांनी वापरल्यानंतर मला कमेंट करून सांगा, ज्या सुहानाचा किचन किंग मसाला भाजीसाठी वापरत असतात त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की आपली भाजी कशी होते किचन किंग मसाला टाकल्यानंतर। तर जर तुम्हाला माझा किचन किंग सुहानाचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।